दादा मॉनिटरला मला द्या आवाज तुम्ही या मॉनिटर रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी झाले हो साजणी सुख झाले हो साजणी तोहा विठ्ठलवर तोहा
तुझे नाम उच्चारी तो तुझे नाम उच्चारी
भागारी करी हेलो हरिभक्त बराय भजन सम्राट चंद्रकांत महाराज सावंत त्यांना साथ करतील हरी महाराज गौते। हेलो 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 थोड़ा सा आवाज हेलो करी तो
आता माझा भावा आता माझा भावा तुझे नाम उच्चारित
तुझे तुझे नाम उच्चारित 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 विठ्ठला
आता माझ्या भावा अंतराय नको देवा. द्या ना मला आवाज दादा. का बरं नाराज? अंतराय नको देवा, आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. दृढ माझे मन येथे राखावे बांधोन, आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. थोडासा इको आणि थोडा रिव्हर्ब द्या. मोकळा सोडा आवाज. हॅलो हॅलो. तुका म्हणे वाटे नको फुटो देऊ फाटे, आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. सरे चरण संतांचे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. रंगाये वो ये, रंगाये वो ये, रंगाये वो मिठाई माझे कृष्णाई, मिठाई माझे कृष्णाई, मिठाई माझे कृष्णाई, मिठाई मिठाई माझे कृष्णाई, मिठाई माझे मिठाई माझे कृष्णाई, रंगा
वैकुंठ निवासिनी जगत्रय जीवनी रंगा चरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जघन निहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः कर जोडुनी पायी ठेवी तसे माथा दोन स्वर वेगळे ते एक काहीतरी बंद ठेवूया तुका विनवी पंढरीनाथा रंगी ओढवावी रंग कथा पुरवी मनोरथा माय बापा विठ्ठल विठ्ठल ते पेटीचा सूर आणि हा सूर वेगळा आहे ना आपण पेटी थोडी थांबूया विठ्ठल परमेश्वर स्वरूप उपस्थित सर्व श्रोतृवृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत श्रद्धापूर्वक भावानी नमस्कार करते नतमस्तक होते। श्री क्षेत्र काटे पिंपळगाव या गावामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह मला वाटतं भाऊ 42 वर्ष म्हणालात ना तुम्ही 45 वर्ष अव्याहतपणे चालू असलेला हा अतिशय सुंदर देखणा भव्य दिव्य आणि अतिशय उत्साहात सुरू असलेला हा उत्सव जगदंबा आदिशक्ती श्री भवानी मातेच्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने होऊ घातलेला अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत महापुराण कथा मला वाटतं गाथा भजन आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या एवढ्या सगळ्या हरिनामाच्या जागरासाठी आपण सगळे इथे उपस्थित आहात। आजच्या या सप्ताहातल्या 4थ्या दिवशीची कीर्तनाची सेवा माझ्या परमभाग्याने माझ्या वाट्याला आली आहे। महाराष्ट्रामध्ये नारदीय कीर्तन करता करता आग्रह व्हावा वारकरी कीर्तनाचा आणि खूप आपल्या सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद मिळताना परमेश्वराची किती कृपा असू शकते याचा प्रत्यय येतो की प्रत्येक कीर्तन आपल्याला मिळालेलं एक प्रसाद आहे भगवंताचा अशी भावना मनामध्ये निर्माण होते। आणि आपल्यासारखे वारकरी संप्रदायाला वाहून घेतलेली सर्व मंडळी निष्ठावंत जाणकार आजूबाजूला असल्यानंतर थोडासा धाक नाही तर आधार वाटतो की आपण सगळी मंडळी अत्यंत निष्ठेने आपापल्या सेवा करत आहात। साथीसाठी उपस्थित असलेली सर्व गायक वादक सर्व मंडळी मनापासून सगळ्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन करते। तुम्ही श्रोते महेशाची या मूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की ज्ञानोबा माऊलींनी परब्रह्म स्वरूपात असलेल्या श्रोत्यांना वंदन केले। साक्षात परब्रह्म आणि महेश स्वरूप असलेले आपण सर्व काटे पिंपळगावचे ग्रामस्थ पंचकृषीतली काही मंडळी ज्यांच्या माध्यमातून मी इथे आले खरं तर महाराष्ट्रातलं गानरत्न आणि स्वरभूषण असे परमादरणीय नारायण महाराज खिल्लारी गुरुजी त्यांनी पहिला संपर्क केला होता। त्यानंतर सचिन भाऊ आदरणीय चव्हाण त्यांचा संपर्क झाला। मनापासून या सगळ्यांच्या कृतज्ञतेत आणि ऋणात राहते। सगळ्यांच्या नावाचा उल्लेख करणं मला खरं तर शक्य नाहीये, ती नावं खरं तर माहिती नाहीत महाराजांची, पण अत्यंत आपण साथ उत्तम करता आहातच यात प्रश्न नाही। पण आपण सगळ्यांनी मिळून आजची कीर्तन सेवा जगदंबेच्या चरणी आणि विठू माऊलीच्या चरणी अर्पण करायची। महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या मृदंगाचा दबदबा आहे, ज्यांच्या पखवाज वादन शैलीची सगळीकडे चर्चा आहे आणि महाराज अतिशयोक्ती नाही, आम्ही फक्त आपल्याला यूट्यूब आणि टीव्हीवर पाहतो, पण आज आमचं भाग्य की आज आमच्या सेवेसाठी कीर्तनरूपी सेवेकरता आपली साथ इथे आम्हाला मिळते। अतिशय नादब्रह्माची सेवा करत असताना किती झोकून देऊन जीव तोडून करावी याचं एक उदाहरण म्हणजे परमादरणीय गंभीरजी महाराज आहेत। मनापासून जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी।
आणि इतकी सुंदर साथ असल्यानंतर रंगी ओढवावी रंगकथा ही तुकोबरायांची मागणी आपल्या बाबतीत भगवंत पूर्ण करेल यात मला शंका नाही वाटत. आपण सर्वच मंडळी महाराजांचं काय हरिभक्तीपरायण श्रीहरी महाराज आणि हरिभक्तीपरायण चंद्रकांत महाराज, माझ्यापेक्षा वय अनुभव आणि ज्ञान या सर्व बाबतीत आपण श्रेष्ठ आहात, ज्येष्ठ आहात. हे बोलण्याच्या पातळीवर नाही, अनुभवाच्या आणि अत्यंत प्रामाणिकपणे सांगतेय. यूट्यूब चॅनलची कामं म्हणजे काम सांभाळणारे आमचे दादा, मनापासून सगळ्यांच्या चरणी वंदन करते. महिला वर्ग मोठ्या संख्येने आज आपण उपस्थित आहात. मी नेहमी म्हणते तसा आजचा दिवस आपला. जाग्यात ना सगळ्या? हो ना? सध्या सगळीकडे आपण पुढे आहोत, एसटीत सुद्धा आपणच आहोत, आहे की नाही? त्यामुळे मस्त फ्रेश राहा, सगळ्या चिंता सोडून द्या. जीवनामधल्या कटकटी कधीच संपत नाहीत, प्रपंचातलं दुःख यातना कधीच संपत नाही. इथे आल्यानंतर 2 तास इथलं होऊन जायचं. इथे आल्यानंतर या धर्ममंडपामध्ये फक्त देव, देश आणि धर्म याचाच विचार आणि याचंच चिंतन केलं जावं ही संतांची धारणा आहे, ही जबाबदारी आहे कीर्तनकाराची सुद्धा आणि श्रोत्याची सुद्धा. वक्ता वक्तानो हे श्रोते विण असं म्हटलंय, त्यामुळे श्रोतृवर्गाची जबाबदारी फार मोठी आहे. आपण अभिरुची बाळगता काय ऐकायचं याची, कारण मी पत्रिका बघितली आहे, त्यामुळं काय ऐकायचं, चिंतन ऐकायचं की फक्त विनोद ऐकून विनोद करून घ्यायचा आयुष्याचा, याची जाण असलेला श्रोता माझ्या समोर आहे, याची मी जाणीव बाळगते. आणि म्हणजे गंभीर महाराजांचा पखवाज ऐकताना तरुण मंडळी, मला असं वाटलं सगळेच तुम्ही शिकताय की काय तर पखवाज. इतका छान ऐकत होतात आपण सगळे, कारण ज्याला त्यातलं ज्ञानही नाही त्याही माणसाला डोलायला लावणारं आणि निर्जीव चामड्यातनं आवाज काढून आमच्या सगळ्यांच्या हृदयाला हेलावून टाकणारा हा नाद महाराजांच्या हातातली कृपा आहे परमेश्वराची त्यांच्यावर असलेली. आपण सर्वच मंडळी महाराजांना चोपदार, टाळकरी, विणेकरी सगळ्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन करते आणि सेवेला आरंभ करते. विठाल सुंदर असलेली साऊंड सिस्टीम थोडीशी मला अजून थोडा मोकळा सोडला तरी चालणार आहे. शेवटपर्यंत आपली साथ राहू द्या, कारण तुमच्या भरोशावर आमचं सगळं चालू आहे. नाही तर मध्ये लाईट गेली कसं झालं 2 मिनिटं. विठाल विठाल जगद्गुरु संत श्रेष्ठ संत शिरोमणी जगद्वंद्य भारत धर्माचा भागवत धर्माच्या कलशस्थानी विराजमान असणारे संत श्रेष्ठ तुकोबरायांचा अतिशय सुंदर सगळ्यांच्या परिचित असलेला गोड असा 4 चरणांचा अभंग 2 चरण असणाऱ्यांसाठी दिलाय. कारण मानवी जीवनाची प्रगती करण्याकरता अध्यात्मक क्षेत्रामध्ये सच्चिदानंद अवस्था ही पदवी गाठण्याकरता मनुष्य देहाशिवाय पर्याय नाही. कारण पशुदेही नाही गती, ऐसे सर्वत्र संगती, या नरदेहीच प्राप्ती परलोकाची. आता सच्चिदानंद अवस्था ही पदवी प्राप्त करण्याचं सामर्थ्य फक्त नरदेहाकडे आहे. आणि तो नरदेह, तो मनुष्यदेह भगवंतांनी आम्हाला विनासायास दिला. परमादरणीय आमच्या मनीषाताई सरपंच होत्या, पण त्यांच्या प्रयत्नातनं खरं तर आजचं सौजन्य त्यांचंच आहे. आणि मला वाटते सौभाग्यवती शारदाताई पवार, बरोबर ना नावं, या मंडळींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण टाळ्या याकरता वाजवायच्या, टाळ्या वाजवा म्हटलं की मनापासून वाजवत जा, कौतुक करावं आपण एकमेकांचं, नाही का? कारण टाळ्या याकरता वाजवायच्या की कुणीतरी पुढे यावं लागतं, कुणीतरी खारीचा वाटा उचलावा लागतो, तेव्हा हा सगळा जगन्नाथाचा रथ चालतो. एकट्या दुकट्याचं हे काम नाहीये. परमात्मा गोपाल कृष्णाला एकट्याला धनुष्य त्या गोवर्धन पर्वताला करांगोळी लावून उचलता आला असता, त्याला अवघड नव्हतं, त्याला उचलता आला असता. पण त्यांनी सगळ्यांना काठ्या लावायला सांगितल्या. बहुता जनांचे मुखी यश घ्यावे, सगळ्यांना सांगितलं काठ्या लावा. आणि मग सगळ्यांनी मिळून तो गोवर्धन पर्वत उचलला, असा भाव भगवंतांनी निर्माण केला. हे सगळं धर्मकार्य प्रत्येकाने आपापल्या परीने करायचंय. त्यामुळे आपण सगळे भाग्यवान आहोत, इथे उपस्थित आहात. आपली उपस्थिती इथे फार महत्वाची आहे, नुसत्या देहाची नाही, मनाची उपस्थिती असली पाहिजे. कीर्तनामध्ये जागेपणी कीर्तन श्रवण केलं पाहिजे, नाहीतर मग ब्रह्मानंदी टाळी लागायला वेळ लागत. काही लोक कीर्तनामध्ये डोलतात, 2 प्रकारे डोलतात. काही लोक खरंच कीर्तनात डोलतात आणि काही लोक खरंच डोलतात, है की नाही? कुठेतरी तंद्री लागलेली असते. ट्रँगल निवडूनच आम्ही बसतो, आम्हाला कीर्तनकार पण दिसला पाहिजे, देव पण दिसला पाहिजे आणि आमच्या चपला पण दिसल्या पाहिजेत. असं सगळी सोयी सुविधा करून श्रोतृवर्ग बसतात. मी इथलं नाही सांगत, पण आपण अत्यंत जागेपणी कीर्तन श्रवण करूया. तुकोबरायांच्या या अभंगाला स्पर्श करायचंय.
अत्यंत गोड अभंग आहे. अभंग तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय आम्हाला माहिती नाही तशातला भाग नाही, कारण आमच्या रक्तामधलं रसायनच आहे तुकोबा आणि ज्ञानोबा. आमच्या जगण्याचा भाग आहे, अविभाज्य घटक आहे. महाराष्ट्रात सबंध भारतामध्ये वारकरी संप्रदायाचा जर आज आवाका आपण पाहिला तर ज्ञानोबा आणि तुकोबा या नावाशिवाय आम्हाला आता पर्याय नाही उरला. कारण एवढा प्रचंड मोठा वारकरी संप्रदाय आहे. इथल्या माणसांची मनगट आणि मेंदू बळकट करण्याचं काम आमच्या संतांनी केलंय. ज्ञानमूर्ती ज्ञानदेव, नाममूर्ती नामदेव, भक्तिमूर्ती तुकोबाराय, शांतीमूर्ती एकनाथ महाराज, शक्तिमूर्ती समर्थ रामदास स्वामी, निळोबाराय या पंचप्राण या सगळ्याच संतांनी आम्हाला आमची आमची मनगट आणि आमचा मेंदू विकसित कसा होईल याचा पदोपदी प्रयत्न केला. कारण समाजाला आलेली मरगळ, समाजाला आलेली निद्रा सहन नाही झाली. कारण अरे बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या करता संतांचं अंतःकरण करचळलं, कळवळले आणि आईच्या हृदयाने आम्हाला उपदेश करायला सुरुवात केली. प्रस्तुतच्या अभंगामध्ये तुकोबारायांनी भगवंताशी एक विशिष्ट अतूट असं नातं जोडलं, अलौकिक अशी सिद्धावस्था प्राप्त केली. साधकावस्थेतून सिद्धावस्थेकडे झालेला प्रवास आणि त्या प्रवासाच्या उच्चतम टप्प्यावर पोहोचल्यानंतर तुकोबारायांनी भगवंतांशी केलेला संवाद, केलेलं गुज म्हणजे आजचा अभंग आहे. विठ्ठल वैदिक धर्माच्या पुनरुत्थानासाठी जगद्गुरु आद्य शंकराचार्यांपासून सगळ्या संतांनी आपापल्या परीने प्रयत्न केले. भक्तीच्या प्रांतामध्ये तुकोबारायांसारखा आगळा वेगळा संत, काय परिस्थिती होती महाराजांची. एक काळ असा होता की तुका शेठ म्हणून लोक ओळखायचे. आमची कनकाई माता तुकोबांना कधी सोन्याचं कडं हातात घातल्याशिवाय बाहेर पाठवत नव्हती. प्रचंड श्रीमंती होती, घेणाऱ्यांच्या रांगा असायच्या, भरभरून दुकान चालायचं, भरभरून 14 पोती भरून उरतील एवढी कर्ज खत घरात होती लोकांची. प्रचंड श्रीमंती होती. पण बघता बघता दारिद्र्य आलं आणि महाराज म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली. बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरं झालं देवा माझ्या संसाराला मिळालेले चटके, आणि आम्ही माणसं अशी नतद्रष्ट आहोत की आम्हाला चटके बसले कीच आम्ही तुझ्याकडे येतो. सहज सुखासीन माणूस कधीही तुझ्या दारात येत नाही. अहो आमचं सोडा, साधी परीक्षेला जाणारी पोरं गणित इंग्रजीचा पेपर असला की मारुतीरायाकडे जातात. एरवी जाता का आपण? नाही. तिथून असाच नमस्कार करतो मारुतीला आपण, आहे की नाही. प्रपंचामध्ये सगळं सुख असेल, सगळं अलबल असेल तर आम्हाला भगवंत आठवत नाही. तुकोबाराय म्हणतात, जो संसार तापे पोळला तोची परमार्थी भला. ज्याला संसाराचे चटके सहन करायला मिळाले तो परमार्थामध्ये टिकला. बरं झालं देवा दुष्काळ आला, बरं झालं अवलीसारखी कर्कशाबाई मला सौभाग्यवती म्हणून मिळाली. खरं तर 12 वर्ष अव्याहतपणे चाललेला दुष्काळ, महाराष्ट्राने दुर्गादेवीचा दुष्काळ म्हणून ज्या दुष्काळाची नोंद करावी असा दुष्काळ, गुरं ढोरं मरत होती. कर्ज खत इंद्राणीच्या डोहात बुडवून टाकावी, सगळं रिकामं करावं आणि पांडुरंगाशी हितगुज करावं. भगवंता हे सख्या, हे पांडुरंगा, लोकांनी म्हणावं तुकोबा वेळ लागलं. अशा रस्त्याने निघालं की म्हणायचे बघा येडा तुक्या चालला म्हणून. महाराज म्हणले असू दे, मी गातो नाचतो, 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 आनंदे वेळा झालो, आनंदे वेळा झालो, मी तव छंदे गातो, मी गातो नाचतो, मी गातो नाचतो.
तुकोबा म्हणले जगाने वेड्यात काढलं परवा नाही, आमची बायको सुद्धा आम्हाला वेड्यातच काढते. खरं तर या वर्गाचा सगळ्यांचा हा अनुभव आहे की नाही? खरं सांगा. हो म्हणा, मोठ्यानी म्हणा. सगळ्यांचा हा अनुभव. तुम्हाला काही कळत नाही, गप्प बसा. ऐकावं लागतं की नाही घरात? महाराजांनी फक्त जाहीर केलं, आमचं ते धाडस होत नाही. महाराजांनी जाहीर केलं गाथेत, तुकोबाची कांता सांगे लोकापाशी, जातो माझा वेडा पंढरीची, जातो माझा वेडा पंढरीची. महाराज आज तुम्ही आहात म्हणून मी आपली गाते मनसोक्त. तुकोबाची कांता सांगे लोकापाशी, जातो माझा वेडा पंढरीशी. महाराज म्हणले आमच्या बायकोनी सुद्धा आम्हाला वेड्यातच काढलं. नवल नाही पण पांडुरंगा, खरंच करे मला तुझं वेड लागलं. लोक मला वेडा म्हणतात, खरंच मी वेडा आहे का? तुकोबांनी संवाद करावा, देवाशी बोलावं बरं का. कधीतरी आपण बोलतो का हो? कुठं वेळ आहे तेवढा आम्हाला? आम्ही चुकून कधी ध्यानाला बसलो तर लोक म्हणतात काय ध्यान बसले. खूप लक्ष देऊन ऐका बरं का. असं सहज सहज वरवर मग तुम्हाला कठीण जाईल. मग असं वाटेल की ताई काहीच विनोद करत नाहीत. भरपूर हसावं, कीर्तनामध्ये भरपूर रडावं, भरपूर परमेश्वराशी तादात्म्य पावावं. कारण कुठेही जंगलात जायला माऊलींनी सांगितलं नाही परमेश्वर प्राप्ती करता. कुठेही भगवी कपडे घाला, संन्यास घ्या, रुद्राक्षांच्या माळा घाला, काही नाही सांगितलं. पथ्य एकच आहे, गळा माळ शोभे आत्मरूप शांती, भक्तिभाव दोन्ही धरू टाळ हाती. काय टिळा कुठला लावायचा कपाळाला? टिळा विरक्तीचा कपाळास न्यालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात झालो. हे पथ्य, जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्य सांभाळावी. फार काही करायला संतांनी आम्हाला सांगितलं नाही. उत्तम प्रपंच करून उत्तम परमार्थ आम्हाला साधता येतो हे अनेक संतांनी आम्हाला त्यांच्या उदाहरणावरून दाखवून दिले. माऊली तर म्हणतात, येथ मनाचा मारू न करिता. कुठेही मन मारायची गरज नाही. इंद्रिया दुःख न देता, येथे मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. आम्हाला कीर्तनात आयता मोक्ष आणून दिलाय. सोपं नाहीये. इतका सहज सोपा मोक्ष संतांनी आम्हाला फक्त या धर्ममंडपात या कीर्तनाच्या ठिकाणी दिला. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायसा. मग मला खरं सांगा महिला वर्ग, 2 तासाच्या कीर्तनामध्ये आपलं आणि परमेश्वराचं नातं जुळावं हा प्रयत्न पाहिजे की फक्त सासू आणि सुनेच्या गोष्टी ऐकाव्यात हा प्रयत्न पाहिजे? आहे की नाही? बऱ्याचदा आमची ही अपेक्षा राहते, प्रपंच आम्हाला इथे हवा असतो, पण दिलेल्या प्रपंचाने फक्त दुःख दिलंय. मिळालेल्या प्रपंचाने ज्या प्रपंचात आम्ही सुख शोधायचा प्रयत्न करतो तो प्रपंच मुळात सुखाचा भास आहे. तो सुखस्वरूप नाहीच आहे, तो दुःखमूळ आहे. आणि एवढं सगळं असताना आपले सोनोपंत दांडेकर मामा म्हणायचे, प्रपंचामध्ये आपण सुख शोधतो ना, म्हणजे मिरच्याच्या बाजारात जायचं आणि खव्याचे पेढे देता का किलोभर असं म्हणायचं. अहो, मिरच्यांच्या बाजारात तुम्ही गेलाय म्हटल्यानंतर तिथं ठसकाच लागणार, तिथं डोळ्यात पाणीच येणार. हा प्रपंच दुःखमूळ आहे, दुःखमूळ आहे हे तुकोबरायांना माहिती होतं. महाराज म्हणले, बरं झालं देवा, संसाराचे चटके मला मिळाले, तुझं माझं नातं जोडलं. आणि इतकं जोडलं गेलं की नलगे मुक्ती धनसंपदा असं म्हणणारा मी आता तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवस चार खेळी मिळी. या अवस्थेला मी पोहोचलो. अणुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा, असं अनुभूतीचं सामर्थ्य मला प्राप्त झालं. आता भगवंता शब्द वापरला. आता काय करशील? काय गुज केलं तुकोबरायांनी? आता जे तुझं माझं नातं जुळलंय ना, त्याच्यामध्ये अजिबात अंतर पडू देऊ नको. अभंगाचं
माझ्या भावा आता माझ्या भावा आता माझ्या भावा भावा अंतराय नको देवा देवा. आता काय कर, आता या अवस्थेपर्यंत मी आलो, इथून पुढे माझ्या आणि तुझ्या मधलं अंतर वाढता कामा नये, याची जबाबदारी देवा तू घे. आम्ही भगवत भक्ती करत असताना आम्ही भक्ती करतो नाही असं नाही बरं का, करतो की भक्ती, देवधर्म दानधर्म तीर्थयात्रा नामजप व्रतवैकल्य सगळं करतो की नाही. उपासता कामदा एकादशी होती, पण आपल्याकडे म्हण आहे एकादशी आणि दुप्पट, बरोबर ना, दुप्पट खाशी. कधीच भरलेलं नसतं, एवढं ताट एकादशीचं असतं आमचं भरलेलं. बरं, फराळ शब्दच असा आहे की फराळ उच्चारलं तरी तोंड गरगरीत होतं. वरीच्या भाताला शेंगदाण्याची आमटी किती होता खपते, इतकं जातं त्या दिवशी. आणि एवढं करून दिवसभर तोंड असं असतं की जणू काही आम्ही गिळलंच नाही. संध्याकाळपर्यंत उपास आहे उपास आहे उपास आहे उपास आहे, इतकं चिंतन त्या उपासाचं. उपवास भगवंतांच्या जवळ राहता येणं, वास म्हणजे वस्ती करता येणं, हा उपवासाचा खरा अर्थ आहे. भक्ती आम्ही करतो, पण आमची भक्ती आमच्या सोयीची असते. आम्ही लबाड आहे भक्तीच्या प्रांतात, बरं का. भक्तीच्या प्रांतामध्ये आम्ही लबाड आहे. आम्हाला जमेल तशी, आम्हाला झेपेल तशी भक्ती करतो. वास्तविक ज्या भावपूर्णतेने ज्या श्रद्धेने भक्ती केली गेली पाहिजे. आता कीर्तनाला येताना सुद्धा, येताय का कीर्तनाला म्हटलं तर आम्ही काय म्हणतो, सगळ्यांचंच भाग्य असत नाही बरं का इथं येण्याचं. सगळेच आले तर बसायला जागा नाही पुरायची, संयोजकांची तारंबळ उडेल. सगळे इथं येऊ शकत नाही, कारण इथं येण्याकरता अनंत जन्माचं पुण्य लागतं. सहस्त्र जन्मा ओळखी जे एक वेळ मुखासी यावया, हजारो जन्मांची पुण्याई लागते भगवंताचं नाम एकदा मुखात यायला. ज्ञानोबा क्रांतिकारक होते. ज्ञानोबांनी प्रतिज्ञा केली होती, या कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप धावीन, अतिंद्रिय परी भोगवीन इंद्रियान करवी. त्या इंद्रियांना अतिंद्रिय असलेला तो परमात्मा, त्याचा मी भोग घडवून आणेन, असं कोण म्हणालं? ज्ञानोबा. आम्हाला भगवंत इतका सहज सोपा सुलभ करून दिला. करतळी आवळे तैसा हरी, हरिपाठामध्ये माऊली म्हणतात, असा समोर हरी आणून दिला. एका हरिपाठासाठी 100 वेळा 1000 वेळा पाय धरले ना ज्ञानोबांचे, तरी ते कमी होतील. थोडा वाढवा अजून तानपुऱ्याचा. विठ्ठल विठ्ठल काय दिलं तुकोबरायांनी देवाला? काय दिलं? आता माझ्या भाव दिला. तुकोबरायांनी भगवंतांना श्रद्धा दिली, भाव दिला. अत्यंत प्रेमळ भावाने भगवंतांची उपासना केली, भक्ती केली. आम्ही काय देतो? त्यांनी आपल्याला काय दिलंय याचा जर उल्लेख आणि गोषवारा काढला तर आम्हाला मोठी यादी बनेल आमची. देवानी आपल्याकरता काय काय दिलंय. सगळ्यात पहिली गोष्ट, अव्यंग देह दिला, शरीर दिलं उत्तम. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत अव्यंग देह दिला. देवे दिला देह भजना गोमटा. बर तो देह कशा करता दिलाय? भजना करता की भोजना करता?
काय म्हणणं आहे तुमचं? एकाला विचारलं, म्हणले आपण कशासाठी जगतो? तो म्हणला, ताई त्यात काय अवघड आहे, खाण्याकरता जगायचं. ऋणं कृत्वा घृतं पिबेत, चार्वाकाचं तत्वज्ञान लोकांनी आचरणात आणलं. म्हणले कर्ज काढा आणि तूप खा, पण खा आयुष्यभर. कशासाठी जगतो आपण? खाण्यासाठी. बरं खातो कशासाठी? जगण्यासाठी. म्हणले तेवढ्यातच फिरतोय आम्ही, याच्या पलीकडे काय? मला येऊन करायचंय काय? तुकोबराय म्हणले, देवा मी तुला भाव दिला, कारण तू मला इतकं दिलं की त्या ऋणातनं मी उतराई नाही होऊ शकत. आणि आता भगवंताला देण्याची वेळ आली, तेव्हा तुकोबराय म्हणतात, मी तुला माझी भक्ती दिली, मी तुला माझा भाव दिला, तुझ्या चरणावर सर्वस्व अर्पण केलं. आपण सर्व देतो पण स्व देत नाही. खूप लक्ष देऊ नाही का? आपण स्व देत नाही, स्व आपल्याकडे ठेवतो. मी, माझं, अहंता आणि ममता या दोन गोष्टी फार घातक आहेत आमच्या अध्यात्मासाठी. आम्ही सर्वस्व द्यायला तयार होत नाही. वास्तविक एका अवयवामध्ये जरी बिघाड झाला की नाही आपल्या, तरी सुद्धा किती पंचायत होते बघा. सगळं दिलंय, फुकट दिलं, काही घेतलंय आपल्याकडून नाही. एक वाटसरू असा रस्त्याने निघालेला, शेतात नांगरणीचं काम चालू आहे. जुना काळ, जुना दृष्टांत आहे. बैल जुंपलेली पूर्वीची शेती. आता बैलांची होते का इथं नांगरणी? बैलांनी होते नाही ना, आता नाही राहिलं. पण बैलांनी नांगरणी चालली होती, बैल जुंपली होती नांगराला आणि छान चालू होतं काम. शेजारच्या गावचा वाटसरू रस्त्याने निघाला आणि तो म्हणाला, पाहुणं हा रस्ता कुठं जातो? तो शेतकरी म्हणला, माझी बैल विकायची नाहीत, चांगली धिप्पाड आहेत, ताकदवान आहेत, माझी बैल नाही विकायची. दुपार झाली, माध्यान्ह झाली, बायको भाकरी डोक्यावर घेऊन आली आणि म्हणली, धनी बैलांना मोकळं करा, चारा पाणी घाला, जेवायला बसा. त्यांनी पहिला घास तोंडात उचलून घातला आणि त्याला ते आठवलं, शेजारच्या गावचा माणूस आला होता, बैल विकत मागत होता. त्यांनी बायकोला सांगितलं, अगं कोण, कुठला गावचा? म्हणला, बैल, माझी बैल जोडी विकत मागत होता, मी सांगितलं मी देणार नाही म्हणून. ती म्हणली, अहो मी नाही केली, सुननं केलीये, मी नाही केली भाजी. तिला वाटलं भाजीत मीठ कमी आहे म्हणून माझ्यावर ओरडतायत की काय. तिनं मनात विचार केला, आता घरी जाऊन तिला बघते, लग्नाला एवढे दिवस झाले, प्रपंचाला एवढे दिवस झाले, अजून मिठाचा अंदाज नाही, भाजीत मीठ किती घालायचं त्याची अक्कल नाही. म्हणाली, जाते घरी, बघते तिच्याकडं. म्हणून ती गेली आणि सासूबाईंनी जो तोंडाचा पट्टा सुरू केला सुनबाईवर, आणि मग काय हो, तिला इतकं वाईट वाटलं. ती म्हणाली, मी एवढे दिवस इमानी इतबारे प्रपंच करते, संसार करते, सगळ्यांचं सगळं करते, रांधावाडा उष्टी केडा आलं गेलं सगळं बघते, माझी या घरात काडीची किंमत नाही म्हणाली. आणि असं करता करता म्हणाली, येऊ दे संध्याकाळी घरी यांना, मग सगळं सांगते. आणि यजमान संध्याकाळी कामावरनं येताना एक काम असायचं त्यांना, गिरणीतनं पिठाचा डबा घेऊन यायचा. तर डोक्यावर पिठाचा डबा घेऊन उमऱ्यात पाऊल टाकल्याबरोबर हिने हिचा पट्टा सुरू केला, या घरात मला काडीची किंमत नाही, जरा भाजीत मीठ इकडं तिकडं झालं तर सासूबाईंनी लगेच माझा पाण उतारा केला. जातेच म्हणली मी पिशवी घेऊन संध्याकाळी, असं म्हणायला. आणि तो म्हणला, अगं गिरणीतच गर्दी होती, त्याला मी तरी काय करू. विठाल विठाल. प्रपंच हा असा आहे, इथे एका जरी गोष्टीची कमतरता भगवंतांनी आम्हाला दिली असती ना, शारीरिक अवस्थेत बोलते मी, शरीराच्या अवस्थेत एका अवयवात बिघाड झाला तरी आयुष्य किती कठीण होऊन जातंय आमचं. इतकं सगळं दिलंय, मग त्याला काय द्यायचंय हो? तक्रार त्याची कधीच नाही, तक्रार तुम्ही आम्ही करतो. सत्यनारायणाची पूजा आपण करतो की नाही? मग सत्यनारायणाच्या पूजेमध्ये तूप इतकं पाहिजे, मध इतका पाहिजे, दूध इतकं पाहिजे, पंचामृतात साखर इतकी पाहिजे, लिहून दिलं गुरुजींनी सामानाची यादी. त्याच्यामध्ये थोडीशी साखर कमी पडली, सत्यनारायणानं कधी तक्रार केली आहे का? साखर कमी पडली, पूजा ना मंजूर, असं कधी झालंय का? नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तिपरुतम अश्नामी प्रयतात्मनः. काहीही मला द्या तुम्ही, मी आवडीनं सेवन करतो. हे भगवंतांचं ब्रीद आहे. वाटेल ती वस्तू भगवंतांच्या चरणावर समर्पित केली निष्ठेनी भावानी. तुकोबरायांनी तोच भाव भगवंतांच्या चरणावर वाहिला आणि इतकं अतूट नातं भगवंतांशी जुळलं गेलं की आता विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. देवा मी आणि तू दोन राहिलोच नाही. असं जरी असलं तरी मला भक्त बनव आणि तू माझा देव हो. मी भक्त तू देव ऐसे करी. अद्वैती तो माझे नाही समाधान, अद्वैती तो नाही माझे समाधान.
माझे माझे समाधान माझे समाधान नाही समाधान. मला अद्वैताचा साक्षात्कार भले तू दिलास तरी मला आत्मस्थिती ब्रह्मभाव काहीच नको. मी भक्त तू देवायसे करी. मला तुझा भक्त म्हणून वेगळं राहण्यात आनंद आहे. आणि देवा कशी भक्ती आहे बघा. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपण जागे आहात का सगळे? आपण जागे आहात? पंचपक्वान्नाचं ताट समोर भरलेलं आहे. ताटातला घास ताटात असताना आनंद देतो, पोटात असताना आनंद देतो की ओठात असताना आनंद देतो? आपण जागेपणी ऐकताय ना? ताटातला घास आनंद कधी देतो? ताटात असताना, पोटात गेल्यावर की तोंडात असताना? तोंडात असताना ना. त्याला अद्वैत्व असं शास्त्रकारांनी सांगितलंय. द्वैत, अद्वैत आणि अद्वैत्व, भगवंतापासून वेगळं राहणं द्वैत, भगवंताशी एकरूप होणं अद्वैत, आणि एकरूप आहे हे माहीत असून सुद्धा वेगळं राहण्याची अपेक्षा करणं अद्वैत्व. विठ्ठल महाराज म्हणाले असा भाव माझा जागृत झाला. तू माझ्या मनामध्ये भावनिर्मिती केली, भावजागृती केली. आता तुझ्या आणि माझ्यामध्ये अंतर पडलेलं मला सहन नाही होणार देवा. आता माझ्या भावा अंतराय नको देवा. हे बघ, माझी तुझ्याकडून कसलीच तक्रार नाही. किती आयुष्यामध्ये चढ उतार आले होते तुकोबरायांच्या. आवली माता होती जिजाई, पांडुरंगाशी इतकं भांडण करायची, पण ती आली की नाही संसारात तुकोबरायांच्या. त्यावेळी प्रचंड श्रीमंती होती घरात. इतकी श्रीमंती, लोहगावच्या आप्पा गुळव्यांची एकुलती एक पोरगी लग्न होऊन घरात आली. डोळ्यासमोर दारिद्र्य आलं आणि मग येता जाता पांडुरंगाला शिव्यांची लाखोली. गावातलं पांडुरंगाचं मंदिर दिसलं की त्याला म्हणायची काळतोंड्या, अरे तू माझ्या समोर एकदा ये, नाही तुला चपलं हाणलं तर नाव नाही सांगायची. येता जाता पांडुरंगाला शिव्यांची लाखोली. तुकोबराई म्हणायचे आवले अगं असं बोलू नको माझ्या पांडुरंगाला. कायम वैर इतकं पक्क होतं. कीटक भृंग न्याय वैराने ध्यास घेतला हरीचा. हा साहित्यामध्ये न्याय सांगितलाय, कीटक भृंग न्याय. इतकं वैर घेतलं भगवंताशी की शिवी देण्याचं एक निश्चित ठिकाण होतं, ते म्हणजे पांडुरंग परमात्मा. येता जाता शिव्यांची लाखोली द्यायची. आणि तुकोबराय तिला सांगायचे आवली काळजी करू नको, चिंता करू नको. अगं चिंतामणी आपल्याला भेटलाय जीवनामध्ये, कशापायी चिंता करतेस? सगळी प्रतिकूलता होती प्रपंचातली. सगळी प्रतिकूलता असताना सुद्धा तुकोबांनी सगळं स्वीकारलं. ठेविले अनंते तैसेची राहावे, चिंती असो द्यावे. तक्रार नाही केली पांडुरंगाकडे, कधीही तक्रार नाही केली. अहो एवढ्या मोठ्या संख्येच्या अभंगाची गाथा रामेश्वर शास्त्री ज्यावेळी इंद्रायणीच्या डोहात बुडवतात त्यावेळी खरंच मला सांगा, आपण चरित्र जाणत असाल तुकोबरायांचं, तर तुकोबरायांनी बंड पुकारलं का? लोकांशी भांडले का तुकोबराय? गावातल्या लोकांना काही तक्रार केली का तुकोबरायांनी? नाही. तिथं बसले, 13 दिवस उपोषण करून बसले आणि मग 14व्या दिवशी आले. राघवे सागरात स्वामी सद्गुरु आनंद मोती पाय दाखविया. 14व्या दिवशी परब्रह्म साकार झालं इंद्रायणीच्या डोहात आणि गाथा हातात दिली. कारण बंड पुकारलं जगाशी नाही, देवाशीच. भांडण केलं देवाशीच. तुम्ही आम्ही भांडू शकत नाही बरं का देवाशी. भांडता का आपण? नाही नाही नाही, आपला अधिकारच नाही होतो.
तुकोबराय भांडले, आमच्या जनाबाई भांडल्या. जनाबाई तर असल्या विलक्षण भांडायच्या, इथं सांगण्यासारखाच नाही अभंग. अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या कारट्या म्हणायच्या जनाबाई, फार भांडायच्या पांडुरंगाशी. नामदेव म्हणायचे, अधिकार होता भगवंताचा, नामदेव महाराजांचा भक्तीतला. आम्ही भांडू शकत नाही. तुकोबरायांनी देवाशी बंड पुकारलं, म्हणाले तू आलास माझ्या स्वप्नात, नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगा घेऊन या. तू आलास, तू म्हणाला शतकोटी अभंगाची नामदेव महाराजांची संकल्प तू पूर्ण कर तुकया, म्हणून तू माझ्या हातनं अभंग लिहून घेतलेस. वास्तविक मी तो हमाल भारवाही, तू सगळं करून घेतलंस ना, मग तूच बुडवलेस, आता तूच तार. असं भांडण केलं. आणि 14व्या दिवशी पांडुरंग परमात्मा उभे राहतात गाथा हातात घेऊन. हा चमत्कार जगाला दिसावा याकरता परमेश्वराची योजना होती. आणि मग असा भाव तद्रूप झाला भगवंताशी की तुकोबराय म्हणतात, आता नातं जुळलंय ना, आता तोडायचं नाही, आता अंतर द्यायचं नाही, मी सगळं स्वीकारलंय देवा, माझी कुठलीच तक्रार नाही. अभंगाचं दुसरं चरण. अले भागाते अले भागाते विठ्ठल विठ्ठल. तुमच्याकडे काटकसर आहे का टाळ्यांच्या बाबतीत? हा, वाजवा ना छान. इतकं गोड प्रमाण गायल्यावर टाळ्या मजबूत वाजल्या पाहिजेत की नाही, सांगा बरं. आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. तुकोबराय म्हणले, माझी तुझ्याकडून तक्रार कुठलीच नाही देवा. अहो देवाधिकांना चुकलं नाही, प्रारब्ध कर्म भोग. आम्ही तक्रार करणारे कोण? प्रभू रामांना चुकलं नाही, प्रभू गोपाल कृष्णांना चुकलं नाही. प्रभू रामचंद्रांना आदल्या दिवशी दशरथ राजे सांगतात, आता रामनवमी आणि हनुमान जयंतीचा पर्वकाळ चालू आहे. प्रभू रामचंद्र सिंहासनावर बसले. 22 जानेवारी सगळा भारत आमचा राममय झाला होता. प्रत्येकामध्ये असं रामप्रेम उफाळून आलं होतं. आणि यावर्षीची रामनवमी सगळ्यांसाठी जास्त उत्साहाची ठरली, कारण धर्माची मूर्त साक्षात अयोध्येमध्ये विराजमान झाली. 500 वर्षाचा वनवास संपवून, 14 वर्षांचा वनवास संपवून प्रभू अयोध्येत आले होते. तर अयोध्येतल्या लोकांनी इतका आनंद साजरा केला होता. किती धन्य 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 अयोध्येचे लोक. वैकुंठनायक
वैकुंठनायक अहकिला धन्य पशु पक्षी श्वापदे तरुवर धन्य पशु पक्षी श्वापदे तरुवर नामदेव महाराजांनी वर्णन केले अयोध्येतला आनंद. राजा रघुवीरा पाहतीला राजा रघुवीरा पाहतीला त्रैलोक्यात धन्य तुझी एक रूपा नाम याच्या बापा पाहशिला नाम याच्या बापा पाहशिला धन्य 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 अयोध्येचे लोक. इतकी धन्यता वाटावी अयोध्येमध्ये. रामप्रभू आले ना राज्याभिषेकाला, अयोध्येमध्ये आले रावणवध करून, पण जाताना काय दशा होती, काय अवस्था होती. उद्या गादीवर बसायचे, देवाला सुद्धा भोग चुकले नाही. प्रारब्ध संचित भोग भगवंताला सुद्धा चुकलेले नाहीयेत. दशरथ राजांनी आदल्या दिवशी सांगावं, रामा उद्या सिंहासनावर बसायचं, प्रतिष्ठित व्हायचं, राज्याभिषेक होणार. तेवढ्यात कैकेयीची भेट होते. कैकेयी माता शपथ घालते, वचन मागते आणि भरताला राज्यपद द्यावं आणि रामांना 14 वर्ष वनवासाला पाठवावं हे वचन मागते. दुसऱ्या क्षणाला दशरथ राजा सांगतात, रामा उद्या राज्यपद नाही, वनवास आहे. भगवंत म्हणले, आय ऍक्सेप्ट इट, मी सगळं स्वीकारतो. उद्या राज्याभिषेक म्हटलात राज्याभिषेक, वनवास म्हटलात वनवास. सीतामाईचा निरोप घ्यायला गेले. काय त्याग आहे बघा, कुठेही तक्रार नाही. तुम्ही आम्ही किती तक्रारी करतो जीवनाकडून, माझ्या सीतामाई सारखा जगात कोणी त्याग नाही केला म्हणून तर पंचकन्यांमध्ये त्यांचं नाव आहे. केवढा मोठा त्याग आहे. प्रभू रामराय गेले सीतामाईला, येतो म्हणाले, वनवासाला निघालोय. सीतामाईंना जनक राजांनी निरोप पाठवला होता, इकडे येऊन राहा, माहेरी जाऊ नकोस. पण नाही हो, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. मी येणार. त्यागमूर्ती आमच्या सीतामाई, सगळं स्वीकारलं, वल्कल परिधान केली, प्रत्येक क्षणाचा स्वीकार केला. जे असेल ते, हे भगवंतांनी सुद्धा केलं. गोपालकृष्णांच्या बाबतीत बघा, भगवान परमात्मा गोपालकृष्ण अनंत कोट ब्रह्मांडाचा नायक, स्वतःची आयडेंटिटी दिली देवानी. मी कोण आहे? सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. हे भगवंत स्वतःची आयडेंटिटी सांगतात, मी कोण आहे. 16,108 पत्नींचा मी पती असून सुद्धा माझं ब्रह्मचर्य अबाधित असेल तर उत्तरेचा गर्भ सुरक्षित राहील. ही प्रतिज्ञा फक्त देवच करू शकतात, हे आपल्याला नाही जमणार. याला म्हणायचं गोपालकृष्ण.
आणि असे भगवंत कौरवांचा निर्वंश झाला, धर्मयुद्ध झालं, सगळ्यांचे भेटी घ्यायला गेले तेव्हा गांधारीला भेटायला गेले होते. गांधारी मातेला भेटले आणि सांगितलं, आई तुला काही हवं असेल तर मागून घे. तिने शाप दिला भगवंतांना त्या क्षणात. ती म्हणाली, कृष्णा अरे वेड्या, तू ठरवलंस, तू मनात आणलं असतस ना तर हे सगळं रोखू शकला असतास. हे धर्मयुद्ध तुझ्यामुळे झालं. 100 पुत्रांची आई असून सुद्धा निपुत्रिक झाले, माझ्या कौरवांचा निर्वंश केलास ना, तू सुद्धा तुझ्या डोळ्यासमोर यादवांचा निर्वंश झालेला पाहशील आणि एकटा कुठेतरी जाऊन शेवटचे क्षण मोजशील. हा शाप देते गांधारी माता. भगवंत त्याही परिस्थितीत हसतात आणि म्हणतात, स्वीकारलं. तुझा शाप सुद्धा माते आशीर्वाद म्हणून स्वीकारतो. हे भगवंतांच्या बाबतीत आहे. संतांच्या बाबतीत हेच आहे. आलिया भोगाते, सगळं स्वीकारलं. आलिया भागाते, मी जे जे तू मला दिलंस ना ते मी सगळं स्वीकारलं भगवंता, माझी तक्रार नाही तुझ्याकडून. संतांच्या बाबतीत, देवभक्तांच्या बाबतीत, देशभक्तांच्या बाबतीत तेच आहे. 23व्या वर्षी फासावर जाणं भगतसिंगांचं वय नव्हतं, पण तरी सुद्धा मदनलाल धिंगरा असू दे, भगतसिंग असू दे, राजगुरू असू दे, अनंत कान्हेरे असू दे, सुखदेव असू दे, झाशीची रणचंडी म्हणून लढलेली भल्या भल्या पुरुष संस्थानिकांनी इंग्रजांसमोर माना तुकवल्या होत्या, पण ही रणचंडी होऊन अशी लढत होती. काय वेश असेल, काय आवेश असेल. म्हणून आपण पुण्याला आलात ना तर पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिरासमोर आमच्या झाशीच्या राणीचा पुतळा आहे. आपण कधी बघितला असेल, नसेल आलात तर आवर्जून बघा. आणि ही पुणेकरांची खासियत आहे. म्हणून माऊली म्हणालेत, पुण्याची गणना विठ्ठल विठ्ठल. तुम्ही जागे आहेत ना? काय म्हणलेत माऊली? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असं काही म्हणले नाही बरं. पुण्याची कीर्तनकार सगळंच सांगतो ते खरं. कमाल झाली तुमची, सरळ सांगताय नाही म्हणून. असं कसं? सर्वज्ञ नसतो कीर्तनकार, मला मान्य आहे. आपण कीर्तनातलं काय लक्षात ठेवायचं, कीर्तनकार कसा आहे, कशी आहे, सगळं सोडून द्यायचं बरं का. लाखो कीर्तनकार आहेत महाराष्ट्रामध्ये. मी ठामपणे सांगते, कुणीही सर्वज्ञ नसतं. फक्त आम्ही ज्ञानोबांचे आणि तुकोबांचे पोस्टमन आहे. आम्ही पत्र घेऊन आलो, ज्ञानोबांचं आणि तुकोबांचं पत्र घेऊन तुमच्यापर्यंत येतो. त्यामुळे सर्वज्ञ कुणीच नाही. 24 तास धर्मप्रचारकाचं काम असतं कीर्तनकाराचं खरं तर. आणि श्रोतृ म्हणून आपलाही काही भाव आहे, आपलाही काही अधिकार आहे, सामर्थ्य आहे, हे जाणून आपण या क्षेत्रामध्ये या गादीशी निष्ठेने राहिलं पाहिजे. इथं अनेक लोक येतील आणि जातील, पण ही गादी अनादी काळापासून चालत आली आहे, देवर्षी नारदांची, नामदेवांची, तुकोबांची. त्यामुळे या प्रांतामध्ये तक्रार नाही करायची. आम्ही फार तक्रारी करतो. मी म्हणत होते, देवभक्त आणि देशभक्त, देशभक्तीच्या प्रांतामध्ये असंख्यांनी हातात भगवद्गीता घेऊन फासावर गेले होते, तक्रार नाही केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांची पत्नी, नाव होतं यमुना बरं का, 18 वर्षाची होती. किती त्याग कशाला म्हणतात. तक्रार अजिबात नाही. जे आलं वाट्याला ते स्वीकारलं. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर महाराष्ट्राच्या इतिहासातलं, भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातलं खूप मोठं नाव आहे. सावरकर लंडनला जातात, शस्त्रास्त्र निर्मितीचा उद्योग करतात. रशियन मित्रांच्या सहाय्याने ती शस्त्रास्त्र भारतात पाठवतात चोरून, गुप्त पद्धतीने. आणि बंगालमध्ये खुदिराम बोस नावाचा एक क्रांतिकारक एका इंग्रजी अधिकाऱ्याचा खून करतो, बॉम्बचा हल्ला करतो. इंग्रज सरकार हादरतं की भारतात बॉम्ब पोहोचला कसा. नाशिकमध्ये जॅक्सन नावाच्या एका इंग्रजी अधिकाऱ्याची हत्या अनंत कान्हेरे नावाचा एक क्रांतिकारक करतो, आपल्यापासून जवळ आहे. इंग्रज सरकारला घाम फुटतो, भारतात पिस्तूल पोचलंच कसं. आणि सावरकरांचे हे उद्योग होते. तिथे जाऊन तिथलं प्रशिक्षण घेऊन भारतात शस्त्रास्त्र पाठवली. आपल्या इथल्या तरुणांनी ते शस्त्रास्त्र घेतली ताब्यात, शिक्षण घेतलं त्याचं. आणि हे सगळं आमचा इतिहास असून आम्ही आज काय करतो, गणपती उत्सवाला, नवरात्र उत्सवाली पोरांच्या तोंडामध्ये तो चमचा द्यायचा, त्याच्यावर एक लिंबू ठेवायचं आणि पळायचं. याच्यातून आमची पोरं काय पराक्रम शिकणार आहेत मला खरं सांगा. तुम्हाला राग आला तर सचिन भाऊ मला पुढच्या वेळी नाही बोलवलं तरी माझं काही हरकत नाही, पण आमचं ठरलेलं असतं राग येईल असं बोलू नये आणि बोलल्याशिवाय राहू नये. विठ्ठल काय आहे, आमच्या तक्रारी संपत नाहीत. संतांच्या, महापुरुषांच्या, देवदेवतांच्या इतिहासामध्ये आम्ही आहोत. भारतासारख्या पवित्रतम देशामध्ये राहतो. संस्कृतीचं, सुवर्णाची ज्याला परंपरा आहे, ज्या भारताला, जिथं सोन्याचा दूर घराघरातनं निघत होता, अशा सनातन वैदिक परंपरेचा इतिहास आम्हाला लाभून सुद्धा आम्ही जर असे दरिद्रीसारखे जर जगत असू ना, की कुणाच्या घेण्यात नाही, कुणाच्या देण्यात नाही, अजिबात श्रीमंतीचा, आमच्याच संस्कारांचा, आमच्या श्रीमंतीचा अभिमान जर नसेल ना, तर आमच्यासारखे नतद्रष्ट आम्ही आहोत. लक्षात ठेवा.
काय अभिमान असावा, काय श्रीमंती होती भारतीयांची. लाखोंच्या घरातली पुस्तकं, नालंदा तक्षशिलासारखी विद्यापीठ जाळली, लुटेरे आले, लुटलं, सगळं जाळलं. 6-6 महिने पुस्तकं जळत होती. मग या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्ञानोबा तुकोबांचे आमच्यावर किती उपकार आहेत. आजही तुमच्या माझ्या घरात ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, हजारो शेकडो वर्षानंतर सुद्धा किती भाग्य आहे आमचं. पण आम्ही ते सगळं असं बांधून ठेवलंय आणि काय विषात त्या ज्ञानेश्वरीची बाहेर येईल. ठेवली तिला बांधून. रोज हळदी कुंकू मात्र आपण वाहतोय. मी इथलं नाही सांगत आहे, पण आपण या सगळ्याची का सुधारावी. जीवन मिळालेलं आहे ना ते स्वीकारावं. सावरकरांच्या बाबतीतला मी प्रसंग सांगत होते. ज्यावेळी खटला चालला, इंग्रजांनी पकडलं त्यांना आणि जहाजात घालून भारतात आणलं. बरं का, आपण बऱ्याचदा हे ऐकलं असेल. जहाजात घालून सावरकरांना भारतात आणलं. आता पिक्चर सुद्धा प्रदर्शित झालाय सावरकर. आपल्याला माहिती आहे का, कल्पना आहे ना. असलं दुसरं काहीतरी वेबसिरीज बघण्यापेक्षा असं आपल्या तरुणांनी नक्की बघावं. मी तर माझ्या तरुण भावंडांना नेहमी सांगते, एखादी वेबसिरीज नाही बघितली तरी चालेल, पण रामरायांचं चरित्र आता घ्या वाचायला. कारण एक बाणी, एक वचनी आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र या देशातल्या प्रत्येक तरुणाला जर कळाला ना तर उजेड आहे, भविष्यात फक्त उजेड आहे. तेजस्वी जीवन असल्याशिवाय राहणार नाही. रामांचं चरित्र, कृष्ण परमात्म्याचं चरित्र वाचलं पाहिजे. परवा एका मुलाला विचारलं, वाचतोस का रे चांगलं काही. ते म्हणलं हो, व्हॉट्सअपवरचे मेसेज ताई भरपूर. म्हणलं अरे वा, मग PhD करायची असेल तर आता इंस्टाग्राम घे हातात, ट्विटर घे, फेसबुक घे. याच्या पलीकडे जाऊन काहीतरी झालं पाहिजे ना. ज्यावेळी खटला चालला भारतामध्ये, मध्य समुद्रामध्ये उडी टाकली होती जहाजातनं. सोपं नाहीये, मोठे मोठे देवमासे होते समुद्रात आणि मध्य समुद्रात उडी टाकायची. पोहत मार्सेलिस नावाचं बंदर, त्या बंदरावर पोहोचायचं होतं सावरकरांना. पण इंग्रजांनी पकडलं, भारतात आणलं, खटला चालवला आणि 50 वर्षाच्या अंदमानच्या काळ्या पाण्याची, काळ्या कोठडीची शिक्षा सुनावली गेली. सावरकरांना इंग्रजांनी विचारलं होतं की 50 वर्ष अंदमानच्या काळ्या कोठडीची शिक्षा सुनावली आहे. तेव्हा सावरकर कोर्टात सगळ्यांना सांगत होते, आर यू शुअर दॅट ब्रिटिशर्स विल रूल इंडिया अप टू 1960. 1960 मध्ये तुम्हाला सोडू अशी शिक्षा होती. सावरकर म्हणले, तुम्हाला तरी माहितीये का, तुम्ही 1960 पर्यंत टिकणार आहे भारतात. आमच्या इंग्रज भारतात 150 वर्ष राहिले की नाही. आमच्या सैनिकांनी, क्रांतिकारकांनी त्यांना हाकलून दिलं. पण काही नतद्रष्ट करंटी माणसं आजही समाजात अशी आहे, ती म्हणतात अजून एक 50 वर्ष इंग्रज राहायला पाहिजे होते भारतात. त्यांच्या बुद्धीची दृष्ट काढावी असं वाटतं मला कधी कधी मीठ मोहऱ्यांनी. कारण अहो, इंग्रज राहिले असते तर अजून सुधारणा झाल्या असते असं त्यांचं म्हणणं. पण नाही हो, आमच्या लोकांचं बलिदान, रक्त वाया गेलं तुमच्या या एका वाक्याने, एका विधानाने. लंडनला शस्त्रास्त्र निर्माण केली, गुप्त पद्धतीने भारतात पाठवली म्हणून खटला चालला आणि मुंबईला काही दिवस कारागृहात होते. बायको भेटायला आली, 18 वर्षाची यमुना नावाची बायको. ऐका काय त्याग असतो. आलिया आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो तुकोबराय म्हणतात ना. हे सगळ्या संतांनी आणि महापुरुषांनी अनुसरण केलं. याचं आम्ही जे वाट्याला आलं ते स्वीकारलं, आनंदाने स्वीकारलं. आम्ही तक्रार नाही केली, आम्ही फार तक्रारी करतो. यमुनामाई सावरकरांच्या समोर येतात. कैद्याच्या वेशात साखळदंडांनी जखडलेला आपला पती आपल्या समोर उभा होता. बॅरिस्टर होऊन येईल, पैसा मिळवू, थाटात प्रपंच करू असा स्वप्न आणि असा विचार तिने केला असेल की नाही. पण नाही, त्याग केला. समोर उभ्या राहिलेल्या पतिदेवांना नमस्कार करायला खाली वाकली. सावरकर तिला म्हणतात, अगं या वेशात मला ओळखलं नाही का तुम्ही. यमुनामाई म्हणायचे तिला. त्या म्हणाल्या, या वेशात तुम्ही मला ओळखलं नसेल. मी असा विचार केला की माझी भारत माता पारतंत्र्यात पिचते, लाखो संसार उद्ध्वस्त होत आहेत आणि ते संसार सावरण्यासाठी माझी चुलबुळकी फोडून हा राष्ट्राचा प्रपंच करावा, देशाचा प्रपंच करावा. दर वटपौर्णिमेला तुम्ही वडाला फेऱ्या तरी कशा माराव्यात. हाच पती जन्मोजन्मी मिळावा असं देवाला मागावं तरी कसं. मी एकाच जन्मात तुम्हाला एवढा त्रास दिला. यमुनामाईंनी काय करावं, खाली वाकल्या. त्या तुरुंगाच्या सळीतून हात आत घातला, सावरकरांच्या पायाला स्पर्श केला. सावरकर म्हणतात, काय करता. त्यांनी सांगावं, पाय बघून ठेवते, पुढच्या जन्मात चुकायला नकोत. कारण आपल्या स्वतःच्या प्रपंचाची राख रांगोळी करून देशाचा प्रपंच करणारा पती पुरुषोत्तम भगवंतांनी या जन्मात जर मला दिला असेल ना तर जन्मोजन्मी हाच पती मिळावा हेच मागणं त्या भगवंताकडे मागते. हा त्याग होता, हा स्वार्थ त्याग होता. याकरता आमचे तुकोबराय आम्हाला संदेश देत आहेत. आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. मला तुझ्या नामातच गोडी आहे, तू देशील ते भाग्य स्वीकारायला तयार आहे. आपलं कसं असतं, आपल्याला जे मिळालं नाही ते आपल्या कार्ट्यांना पोराला मिळालं पाहिजे. आम्हाला नाही मिळालं 4 चाकी गाडी, आम्हाला नाही 2 चाकी मिळाली, म्हणून त्याची पात्रता नसताना सुद्धा
त्याच्या हातात बाईक दिली जाते, त्याच्या हातात मोबाईल दिला जातो आणि प्रचंड वाईट जग अत्यंत लहान वयामध्ये मोबाईलच्या रूपाने पोराच्या हातामध्ये आपण देऊन त्याच्या आयुष्याचं किती नुकसान करतो हे मी आपल्याला सांगायला नकोय. त्यामुळे तुकोबराय म्हणतात, मला तुझ्या नामामध्ये स्वारस्य आहे, मी तुझी पूजा नामानं बांधतो भगवंता. धूप दीप नाम रामकृष्ण हरी, मी तुझी पूजा नामानं बांधणार आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना राका कुंभार नावाचे संत माहिती आहेत का? मांजर पाळली होती बरं का, आणि इतकं भगवंताचं अनुष्ठान असायचं, अखंड नामस्मरण करायचे. राका, राका, बंका आणि वंका अशी नावं होती. बायकोचं नाव बंका, मुलीचं नाव वंका. मांजर पाळली होती राकांनी आणि ती मांजर व्यायली, 5 पिल्लं झाली होती तिला. आता राका कुंभार म्हटलं की कुंभाराच्या घरी काय काय काम? जागेत का आपण? मडकी बनवण्याचा व्यवसाय, मातीची कामं करायची. आणि भट्टी, मोठी भट्टी, त्या भट्टीला आपल्याकडे एक शब्द आहे, काय म्हणायचं? आवा. आवा चालली पंढरपूरला, त्यातली आवा नाही. कुंभाराच्या घरी मडकं भाजायला जी भट्टी असते त्याला म्हणायचं आवा. आणि तो आवा एकदा पेटला की 3-3 दिवस विझायची नाही ती भट्टी. राकांनी मांजर पाळलेली, ती मांजर व्यायल्यामुळे ती पिलं तिने बरोबर ओली कच्ची मडकी होती ठेवलेली, त्या मडक्यात ठेवली ती 5 पिलं आणि मांजर निघून गेली. राकांनी विचार करावा, आता भट्टी पेटवायचा दिवस, ती सगळी ओली कच्ची मडकी भट्टीत टाकली आणि त्यात बरोबर ज्या मडक्यात मांजरीनं पिलं ठेवली होती ना, ते मडकं पण भट्टीत गेलं. धूर निघायला लागला आणि मांजरीला कळलं घरातनं धूर निघतोय भट्टीतनं, काहीतरी गडबड झाली. धावत आली, इकडं तिकडं येरझाऱ्या घालायला लागली, मालकाचे पाय चाटायला लागली. आणि मालकाला तिची भाषा कळली, प्राण्यांची भाषा, वात्सल्य कळलं. हो, बायकोला विचारलं, अगं यातल्या मडक्यात तिनं तिची पिलं ठेवली होती का? ती म्हणली नाही जी, मला नाही ठावं. पोरीला विचारलं, अगं तुला माहितीये का? ती म्हणली नाही बाबा, मला बी नाही ठावं. कळलं राकांना, या मांजरीची पिल्लं भट्टीत गेली आहेत. पांडुरंगाची करुणा भाकली, भगवंता तू जे देशील ते स्वीकारायला तयार आहे, पण या माईलेकरांची ताटातूट होऊ देऊ नकोस. तुझं ब्रीदय योगक्षेमम वहाम्यहम, तू सांभाळतो सकल जीवांचा करीतो संभाळ, तुझं मोकरीला ऐसे नाही. आता तुझ्यावर जबाबदारी आहे देवा, या माईलेकरांची ताटातूट होऊ देऊ नको. भट्टीत गेलेली मांजरीची पिल्लं जिवंत बाहेर आली पाहिजेत. 3 दिवस अनुष्ठान करून बसले, मौन व्रतामध्ये साधना सुरू केली. आता जर मांजरं जिवंत दिलीस ना तर सगळं सोडून पंढरपूरला येऊन राहीन म्हणाले होते, तुझ्या नामासाठी, तुझ्या सेवेसाठी. 3 दिवसांनी भट्टी विजली. पोटात अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. मांजरीला जास्त माहिती होतं कुठल्या मडक्यात पिल्लं आहेत. तिनं धाव घेतली, ते मडकं जसं बाहेर काढलं, एक पिल्लू, दुसरं पिल्लू, तुरु 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 धावायला लागली पिल्लं सगळी. आणि मग राका म्हणतात, देवा तू तुझा शब्द राखलास, आता माझी पाळी आहे. तुझे नाम उच्चारी तुझे नाम
आता माझ्या भावा अंतराय नको, देवा आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. 11ची आपली डेडलाईन आहे नाही का. 11चं घड्याळ खुणावतं बऱ्याच जणांना. सुरुवातीला सांगितलेलं बरं असतं, थोडं मागे पुढे होतं, मागे नाही पुढंच जातं कीर्तनाची वेळ. त्यामुळे त्या मानसिकतेमध्ये लोक बसतात, ते बरं असतं. महिला वर्ग, काही प्रपंचाची चिंता इथे आल्यावर खरंच करायची नाही. मी आधी पण आपल्याला सांगितलं, माझ्या जनाबाईचा पुरुषार्थ असा होता ना की तिने इतकं नाम घेतलं की तिने देवळातला देव स्वयंपाकघरातच आणला. यावं लागलं की नाही त्याला. ती गेली का देवळात? ती नाही गेली. तिने जात्यावर बसावं आणि भगवंतांना आळवावं. जनी मांडते दळण, असा पाय पसरावा, जात्याच्या खुंट्याला हात लावावा आणि पांडुरंगाला म्हणावं, जनी मांडते दळण नाम ओठी घोळते, भारी जड हे जाते तुझी या विना. हे सख्या, हे पांडुरंगा ये की रे बाबा, ये की सख्या. आणि जनाबाईंचा आर्जव ऐकून भगवंतांनी विचार करावा, हाक तुझी येता कानी, झोप उडाली गा बाई, काग दळतेस एकली माझी या विना. पांडुरंगा आलास की रे? अरे सख्या, हात तुझा लागला रे, जात झालं हलक हलक, दारी आलं अमृत पीक तुझी यादिठीन. जने जने, अगं काय सांगू तुला, माझ्याकडे येणारी सगळी माणसं हे मुलखाचे व्यापारी, सगळी व्यापारी आहेत. पण तुझ्यासारखं मला कोणी बोलवतच नाही. मीही होतो एकला, करमेना मुळी मला. 28 युग तिष्ठत उभा राहिलेला माझा पांडुरंग, त्याच्याकडे जाणारे सगळे हौशे गौशे आणि बास. आरसा मला गे दिधला तुझी यादिठीन. आणि परिणाम व्हावा, दिशा उजळल्या गेला कोंबडा अरवून, दिशा उजळल्या गेला कोंबडा अरवून, सूर्याचं किरण येते डोंगरा मागून, हो सूर्याचं किरण येते डोंगरा मागून. सनाई बैसली जात्यावरी दळायाला, सनाई बैसली जात्यावरी दळायाला, पांडुरंग सखा येई तिच्या गमदतीला, हो पांडुरंग सखा येई तिच्या गमदतीला. घरच्या पिठाची घालू भाकर पतिदेवा, घरच्या पिठाची घालू भाकर पतिदेवा, ही गोडी अमृताची पांडुरंगा वाटेवा, गोडी अमृताची पांडुरंगा वाटेवा. दिशा उजळल्या गेला कोंबडा अरवून. असं गोड जनाबाईंनी गावं आणि भगवंताला आळवावं. तुझे नाम उच्चारितो, आले भागाते करीतो. वाटेल ते झालं तरी ना, एक शास्त्रकारांनी श्लोक दिलाय आम्हाला बरं का. शास्त्राभ्यास नको, श्रुती पढू नको, तीर्थासी जाऊ नको, तीर्थे दाने व्रते तपेती काहीच मांडू नको, ज्याची या स्मरणे पतित तरती तो शंभू सोडू नको. आता याच्यामध्ये सगळंच नको 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 सांगितलंय ना. शास्त्राभ्यास नको, श्रुती पडू नको, तीर्थासे जाऊ नको. एक जण कीर्तन झाल्यावर मला एक गृहस्थ भेटले, म्हणले ताई तो श्लोक लिहून द्या. म्हटलं का बरं? तो नाही का तो? म्हटलं मी बरेच श्लोक गायले, कुठला श्लोक पाहिजे? ते म्हणे तो त्याच्यामध्ये नको 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 काहीच करायला नको सांगितलंय, तो श्लोक द्या. म्हणले फार आवडला. हे आमचं असं आहे, काहीच करायला नको. पण भक्तीच्या प्रांतामध्ये आपल्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आमच्या साताराचे, त्यांनी सांगितलंय, माझ्या रामाकरता तुम्ही 2 पावलं चाला तर खरं, माझा राम तुमच्याकडे 20 पावलं चालत येईल. आपण एक करावं, पुढची 2 शून्य तो ठेवतो. 100% करायला तो समर्थ आहे. आपण चाललोच नाही ना, देव म्हणेल तू तुझ्या जागी बरा, मी माझ्या जागी बरा. त्यामुळे अध्यात्माच्या प्रांतामध्ये भगवंतांचं रूप जितकं महत्वाचं आहे, तितकंच भगवंतांचं नाम महत्वाचं आहे. आणि नाम आणि रूप
गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ, हे तुकोबारायांचं मागणं आहे भगवंतांकडे. त्यामुळे असं मागणं आमचंही असावं, भगवंतांशी असं नातं आमचंही जोडलं जावं. आणि हे सगळं करत असताना आम्ही हिंदू आहोत हे विसरता कामा नाहीये. आमचा धर्म आज पतित होण्याला कारण मी 4 सांगून जाईन आपल्याला मुद्दाम श्रोते हो. 4 कारण आहेत. आमचं मस्तक तिलकहीन आहे. आमची इथली तरुण मंडळी कपाळाला टिळा लावायला तयार नाहीयेत. संध्याकाळ झाली की मशिदीमध्ये बघा पोरं जातात, त्यांच्या टोप्या घालतात, व्यवस्थित आचार विचार त्यांच्या धर्माचे सांभाळतात. आम्हाला का नाही वाटत माझं पोरग संध्याकाळी देवापुढं बसलं पाहिजे, त्यांनी हरिपाठ वाचला पाहिजे, त्यांनी भगवद्गीतेचे 4 श्लोक पाठ केले पाहिजेत? वाटतं का आपल्याला? महिला मंडळ काय म्हणणं आहे तुमचं? खरं सांगा मला, वाटतं का? येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती, ही माऊलींची ओवी मी नेहमी सांगत असते, आपल्या सगळ्यांना ती ज्ञात आहे. बापच जर पानपट्टीवर रोज जात असेल तर मुलगा दुसरं काहीच करणार नाही. छत्रपती शिवप्रभू, छत्रपती संभाजीराजे, तुकोबा, ज्ञानोबा वाटेल तिथे जन्म घेत नाहीत. त्यांच्या जन्माच्या जागा ठरलेल्या होत्या. बोल्लोबा आणि आई कनकाईच्या पोटीच तुकोबांनी जन्माला यायचं होतं. छत्रपती शहाजीराजे आणि जिजाऊ मातोश्रींच्या पोटीच छत्रपती शिवप्रभूंनी जन्म घेतला, कारण ती मूस अशी पक्की होती ना. आमच्या पुढच्या पिढ्या जर भाग्यवान व्हाव्या असं वाटत असेल तर आज आमच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. सोशल मीडियाच्या किती आहारी जायचं, एखाद्या मोबाईल सारख्या व्यसनांच्या आम्ही किती ॲडिक्शन मध्ये किती आहारी जायचं, हे तुमचं माझं हातातली गोष्ट आहे बरं का. नाहीतर पुढच्या पिढ्यांपुढे अंधार निर्माण करायला आम्ही कारण ठरू. काही दिवसांपूर्वीचा रेशो व्हॉट्सअपला आलेला मीच वाचलेला तुम्हाला सांगते. टेक्सास प्रांतामध्ये अमेरिकेतल्या 10,000 मुलांनी एकत्र बसून भगवद्गीतेचं पठण केलंय. आपल्या इकडं आहे का ती परिस्थिती? नाहीये. कपाळाला गंध लाव म्हटलं तर राग येतो. वरातीत नाचायला ते पुढं असतं कार्ट. बरोबर. मला इतकं वाईट वाटतं, गणपतीवर केवढं मोठं विघ्न असतं मिरवणुकीला. म्हणजे तो विघ्न हरता आहे पण त्याच्यावरच विघ्न, त्याला बाई वाड्यावरही ऐकावं लागतं मिरवणुकीत. एवढी वाईट परिस्थिती आहे. बरं, असं बोललं की राग येतो, फार राग येतो आमच्या पोरांना. ताई तुम्ही काही सांगता, गणपती सुद्धा नाचला होता. म्हटलं नाचला होता कसं काय? अरे अहो ते गाणं नाही का म्हणे, पायी घागऱ्या करीती ऋण झुण नाद स्वर्गी पोचतो गणराज रंगी नाचतो नाचतो. सगळं हातातून निघतं महाराजांच्या. आणि इतका गणपती नाचला होता. म्हटलं अरे बाबा मान्य, मला गणपतीने नृत्य केलं एवढंच काय, देवीने सुद्धा नृत्य केलं. महिषासुराला मारलं ना तेव्हा देवीने तांडव नृत्य केलं होतं. ती शांत व्हायला तयार नव्हती, तेव्हा भगवान शंकर तिच्या पायाशी झोपले. आपल्याला तो फोटो माहिती असेल, बघितला असेल. त्या फोटोचा अर्थ बऱ्याच जणांना कळत नाही. देव असे खाली झोपलेत आणि देवी पाय ठेवलाय त्यांच्या छातीवर. तो पाय ठेवला नाही, ती नृत्य करत असताना तो पाय जेव्हा छातीला लागला तेव्हा ती भानावर आली, म्हणून तिला शांत केलंय देवाने. अशा पद्धतीने गणपती नाचला होता. अरे पण तो नृत्य करतो, शास्त्रीय नृत्य करतो. जेव्हा राक्षसाला मारतो, पराक्रम करतो, तेव्हा गणपती बाप्पा नाचतो. इथे वरातीमध्ये पराक्रमाशिवाय केलेल्या नृत्याला काय म्हणतात ते मी या गादीवरनं सांगत नाही. विठ्ठल तुमचं मस्तक तिलकहीन आहे, कपाळाला गंध लावायला तयार नाही. शास्त्रकार सांगतात, डॉक्टर सांगतात, आता सिद्ध झालंय आज्ञाचक्राच्या ठिकाणी गंध असावा, भगवंताचं स्मरण असावं. फक्त पुरुष वर्गांच्या किंवा बंधू वर्गाच्या बाबतीत नाही, महिलावर, आमच्या मुली लहान लहान. आता रुपयाचं अवमूल्यन झालंय त्यामुळे रुपयावरनं टिकलीवर आलोय आम्ही. पण बारीक शिका होईना टिकली असावी. हातामध्ये शस्त्र नाहीये. दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणाला आता काही ढाली तलवारी घेऊन फिरू का ताई? पण नाही. शस्त्र पाप नास वयेची शस्त्र पुण्य नास वये इष्टता अनिष्टता त्यास हेतूनेच ये, हे वाक्य आहे सावरकरांचं. हातामध्ये शस्त्र घेणं हे पाप नाहीच आहे का? आमचे सगळे देव शस्त्रधारी आहेत. बघा तुम्ही 10 अवतार, प्रत्येक देवतांकडे शस्त्र आहे. गणपती बाप्पा शस्त्रधारी आहेत, दत्त महाराज शस्त्रधारी आहेत, राम, विष्णू, कृष्ण सगळ्यांच्या हातात शस्त्र आहे. रामांच्या हातात सुद्धा शस्त्र आहे, रावणाच्या हातात सुद्धा शस्त्र आहे. पण आपण पूजा करतो ती रामांच्या कोदंडाची, रावणाच्या धनुष्याची आपण पूजा नाही करत. त्यामागचा हेतू सुंदर होता, म्हणून हातामध्ये शस्त्र पाहिजे. कारण आजही अशी विलक्षण भयानक परिस्थिती आहे की धर्मावर घाला घालणारी माणसं आजूबाजूला आहेत. आमची तरणीताठी पोर आज संध्याकाळी 7 नंतर जर घरात नाही आली तर मला सांगा तुम्ही आईबापाच्या काळजाचा ठोका चुकतो की नाही? प्रचंड वाईट परिस्थिती आहे. लव जिहाद सारखा भयानक प्रश्न समाजामध्ये आव असून बसलाय. आमच्या धर्मावर घाले घातले जात आहेत. 4 पोरं टवाळी करत कुठेतरी चौकात उभी असतात. एखादी तरुण मुलगी रस्त्याने चालताना तिची जर छेड काढली जात असेल आणि आपण छत्रपतींचे वंशज किंवा राजांचे भक्त समजत असू स्वतःला आणि ते दृश्य जर
काहीच फरक न पडता बघत असू ना, तर आपल्यासारखे नतद्रष्ट आपण आपली पात्रताच नाही राजांचं नाव घ्यायची, एवढं कायम लक्षात ठेवावं. इथल्या तरुणांनी, प्रत्येक तरुणांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी आम्ही प्रभावित व्हावं, छत्रपतींच्या विचारांनी प्रभावित व्हावं, कृष्णाच्या रामाच्या विचारांनी प्रभावित व्हावं. कीर्तन प्रवचन ज्याला काही येत नाही ते इकडे येतात असं अनेक जणांचा समज आहे बरं का. म्हणजे स्वतःला फार सोफिस्टिकेटेड समजणारी काही मंडळी आहेत, प्रचंड सुशिक्षित. असं म्हणणं आहे की ज्याला काही जमत नाही त्यांनी धोतर नेसावं, ज्याला काहीच येत नाही ना, बॅकवर्ड मंडळी सगळी कीर्तनात येतात, भजन करतात, प्रवचन करतात. पण असं नाहीये. इथे वैष्णवांची मांदियाळी जमते, संतांच्या विचारांचं सिंचन या भूमीमध्ये होतं आणि महाराष्ट्राची भूमी इतकी पुण्यवान आहे. तुकोबराय म्हणतात, भगवंता हे सगळं तू मला दिलंस ना, हे मी स्वीकारलं. आता फक्त एक काम कर, माझं मन फार वाईट आहे, नष्ट आहे, भ्रष्ट आहे, कुलिष्ट आहे, सगळीकडे धावतं, पण इथं येत नाही. त्या माझ्या मनाला बांधण्याचं तेवढं काम कर. अभंगाचं 3रं चरण. दृढ माझे मन, मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोः बंधाय विषया संगमुक्तै निर्विषयम स्मृतम असं म्हटलंय. बंधाला आणि मोक्षाला कारणीभूत असलेलं माझं मन फार नष्टभ्रष्ट कुलिष्ट झालंय, सगळीकडे धावतं पण इथं येत नाही. मन वढाळ वढाळ उभ्या पिकातल ढोर, किती हाकल हाकल फिरी येत पिकावर. बहिणाबाईंनी सांगितलं ना, अत्यंत मन करू नको म्हटलं की ते हमखास करतं. अत्यंत वाईट असलेलं मन ते बांधून ठेव भगवंता. मना तेथे धाव घेई राही विठ्ठलाचे पायी, राही विठोबाचे पायी, राही विठोबाचे पायी. मना तेथे धाव घेई राही विठोबाचे पायी, राही विठोबाचे पायी. प्रत्येक इंद्रियांनी भगवंतांची पूजा करता येऊ शकते हे तुकोबरायांनी सांगितलंय. आणि मग असं करत असताना देवा, आता या भक्तीच्या प्रांतामध्ये मी आलो ना, तुझा झालो, तुझ्याशी माझं नातं जोडलं. आता या वाटेमध्ये कुठलेच फाटे फोडू देऊ नको. शेवटचं चरण भैरवी.
विठ्ठल तुका म्हणे वाटे नको फुटो देऊ फाटे आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. भक्तीच्या वाटेवर अनेक काटे असतात पण आता प्रतिकूलतेत सुद्धा भगवंतात तुझी भक्ती आम्ही करणार. भागवतातला श्लोक आहे. बाबांनी मला म्हटले आता नारदीय कीर्तन करा. आता काय सर हे आधी सांगितलं असतं तर आपण 9 वाजल्यापासून नारदीयच केलं असतं कीर्तन. झलक हे बरं आहे म्हणजे एकाच कीर्तनात 2-2 कीर्तनांची झलक ऐकायची. मग 12 वाजली तर तयारी ठेवा बरं. सगळ्यांना टेन्शन आलं इकडे महिला वर्ग. आता काही खरं नाही. घड्याळ्यातले तर वाजवलेच ही 12 पण कीर्तनाचे पण वाजवले. विठ्ठल विठ्ठल. थोडंसं सांगते आख्यान थोडीशी कथा सांगते तुमची इच्छा म्हणून. कुरुक्षेत्रावर भगवान गोपाल कृष्णांचं युद्ध चालू आहे. धर्मयुद्ध चालू आहे कौरव पांडवांच्या मध्ये बरं का. भक्तीच्या प्रांतामध्ये आता अभंगाच्या या चरणाला घेऊनच मी पुढे जाणार आहे. वाटेमध्ये जर फाटे येणार असतील अडचणी येणार असतील तर भक्तांनी कसं निग्रही असलं पाहिजे. भागवतातला श्लोक आहे. त्रिभुवन विभव हे तवे प्यकुंठ स्मृती रजितात्म सुरादिभिर्विमृग्यात न चलती भगवत पदारविंदा लव निमिषार्धमपि यस्य वैष्णवाग्रह. वैष्णवाची व्याख्या सांगितली. त्रिभुवनाचं वैभव जरी पायाशी आणून घातलं की घे बाबा हे तुझं आहे असलेलं वैभव नष्ट झालं तरी सुद्धा ईश्वरावरची निष्ठा ज्याची तिळमात्र ढळत नाही खरा महापुरुष तो आहे. खरा भक्त तो आहे. कसा असतो भक्त काय अवस्था असते काय भावावस्था असते. या युद्धामध्ये कौरव पांडवांचं युद्ध चालू आहे. 9वा दिवस आहे युद्धाचा आणि 9व्या दिवशीची संध्याकाळ. या संध्याकाळी इकडे भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करतायत आणि कौरवांच्या बाजूला पितामह भीष्म सेनापती आहेत. कुणाचे जागे राहा बरं का 12 वाजेपर्यंत. कौरवांचे सेनापती पितामह भीष्म आणि इकडे अर्जुन. दोघांच्यात लढाई जुंपली. अर्जुनाने भीष्मांच्या अंगावर बाणांची ही झाडी लावावी की अर्जुनाला धन्य वाटत होतं माझ्या आजोबा समोर आहेत. पितामहांना धन्य वाटत होतं आपल्या नातवाचा पराक्रम मी बघतोय. आणि बघता बघता संध्याकाळ झाली सूर्यास्त झाला. तसं युद्ध थांबवावं लागलं. युद्धाचा नियम सूर्यास्ताला बंद करायचं युद्ध. सगळे आपापल्या शिबिरात निघून गेले. सगळ्यांना अर्जुनाचं कौतुक होतं. गुणवर्णन काय पराक्रम. भीष्मांच्या अंगावर नुसत्या शेकडो जखमा झालेल्या रक्तबंबाळ झालेला देह पण धन्य वाटत होतं. माझा नातू त्याचा पराक्रम आणि गोपालकृष्ण त्याच्या रथाचं सारथ्य करतायत. शिबिरात सगळे गेले आपापल्या पण वाईट वाटलं एका माणसाला. कोण होता तो? जागे आहेत का आपण? कुणाला वाईट वाटलं? दुर्योधन. त्यांनी ताबडतोब बैठक बोलवली. आता लगेच गुप्त मसलती व्हायला वेळ नाही लागत. आदल्या रात्रीच मतं जास्त बदलतात. विठ्ठल दुर्योधन दुःशासन कर्ण आणि चौथा होता शकुनी मामा. तो शकुनी नव्हता तो अपशकुनीच होता. 4 जण त्या बैठकीला बसले आणि दुर्योधनाने प्रश्न उपस्थित केला की आज 9 दिवस झाले युद्धाला सुरू होऊन माझ्या 100 भावंडांपैकी निम्म्यापेक्षा जास्त संपली आणि त्या 5 एकालाही आपण मारू शकलो नाही. काय होणार युद्धाचा निकाल? असं बोलताना शकुनी हसला. गालातल्या गालात शकुनी मामा हसले. दुर्योधन म्हणाला मामा तुम्हाला काहीतरी बोलायचंय बोला. काही लोकांचं हसणं बघणं सूचक असतं बघा. शकुनी मामा हसले. म्हणले बोलू का तुला आवडेल का? म्हणाले हो बोला. आणि म्हणाले अरे वेड्या तू फसलायस. तुला सेनापती म्हणून ज्याला केलायस ना तो म्हातारा पितामह भीष्म त्यांना बाजूला कर म्हणाले. हे कोण म्हणतंय? शकुनी. कपट कारस्थान प्रचंड कपटी माणूस. सगळं महाभारत घडलं या माणसामुळे. तू भीष्मांना बाजूला कर आणि तुझा हा प्रिय सखा आहे ना कर्ण त्याला सेनापती कर. माझं खरं वाटत नसेल तर जा आत्ता पितामह भीष्मांच्या शिबिरात आणि बघ शत्रूला कसा फितूर झालाय तो तुझा सेनापती. रक्षण पांडवांचं करतोय लढतोय आपल्या बाजूनी. दुर्योधन खरंच पितामह भीष्मांच्या शिबिरात गेला आणि बघितलं मध्यरात्री श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे नामस्मरण चाललंय. शेकडो जखमा झाल्यात आणि दुर्योधनाने विचारावा आजोबा कपट करताय माझ्याशी रक्षण करताय पांडवांचं आणि नाटक करताय सेनापती पद इथलं असल्याचं आमच्या गादीचा सन्मान राखल्याचं नाटक करता
पितामह भीष्म म्हणले माझ्यावर आरोप करू नकोस दुर्योधना, आरोप करू नकोस. तुझा जर हा आरोप असेल ना तर मी शपथ घेतो उद्या निष्पांडवी पृथ्वी करेन, पांडवांना स्वर्गाला पोहोचवेन आणि हा भीष्म तुमच्या मार्गातनं बाजूला होईल. दोन्हीपैकी एक काहीतरी घडेल. त्याला इतकं बरं वाटलं, तो निघून गेला. तो म्हणला जाता जाता बरं झालं काटा काढला म्हणे, आता भीष्म पांडवांना संपवणार. त्याला वाटलं आपलं बोलणं कुणीच ऐकलं नाही, पण ऐकलं बरं का, ऐकलं. अनंतकोट ब्रह्मांडाचा नायक, त्याला काय अवघड. आता त्यांनी नारदीय कीर्तनाची थोडी आठवण केली म्हणून दिंडी गाते फक्त, कीर्तनात आम्ही जी गातो ती. काय झालं, कोण होतं तिथे? तिथे होता एक दूत माधवाचा, तिथे होता एक दूत माधवाचा, सेवी कौरव परिपक्ष पांडवाचा, सेवी कौरव परिपक्ष पांडवाचा. तिथं भगवंतांचा एक दूत होता. त्यांनी ते ऐकलं, देवाला सांगितलं आणि देवांनी आपल्याला काहीच माहिती नाही, आपण कुठल्याच गावचे नाही असं दाखवलं. आता उद्या पांडव मरणार ही बातमी कळली द्रौपदीला आणि जिच्या सौभाग्यावर घाला येणारी ती शांत बसेल का? तिने देवातला हाक मारली, पांडुरंगा, कृष्णा, हे गोविंदा, हे माधवा, अरे भाऊ म्हणवतोस माझा आणि खुशाल झोपा काढतोस, माझ्या सौभाग्यावर घाला येणारे. आणि म्हणून प्रार्थना करावी, नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा, नारायणा. रमा रमणा नारायणा, रमा रमणा मधुसूदना मनमोहना, मधुसूदना मनमोहना, करुणाघना नारायणा रमा रमणा, नारायणा नारायणा नारायणा. भगवंतांनी यावं आणि द्रौपदीला सांगावं, द्रौपदी अगं वेडे, मला माहित नाही असं नाही ग. आता ज्यांनी प्रतिज्ञा घेतली त्यांच्याकडे आपल्याला जावं लागेल, उद्या तुझ्या सौभाग्यावर घाला येणारे. म्हणून द्रौपदीला घेऊन त्याच रात्री भगवंत पितामह भीष्मांच्या शिबिरात गेले आणि त्या युद्धभूमीवरनं चालताना काटे खडे टोचतायत पायाला. सांगावं देवा, अरे तुला ओळखतील तिथं. म्हणले मी गड्याचं सोंग घेणार आहे, तुझ्या काळजी करू नको. जोडा राख्या गडी झाला आणि नेलं पितामह भीष्मांकडे. तिथं गेल्यानंतर द्रौपदीला सांगितलं आतमध्ये तुझं काम आहे, आता माझं काम इथपर्यंतच होतं. द्रौपदी गेली, चेहऱ्यावर वस्त्र घेतलं होतं ओळखू नये म्हणून, पदर घेतला होता आणि हातातल्या बांगड्यांचा आवाज झाला. पितामह भीष्मांच्या कानावर गेला आणि भीष्मांच्या मुखातनं शब्द बाहेर पडले, सौभाग्यवती भव. हा आशीर्वाद ऐकला आणि द्रौपदीला देवाची लीला कळली. द्रौपदी म्हणली, देवा आजोबा, हा आशीर्वाद या जन्मा करताय की पुढच्या जन्मा करताय? पितामह संतापले, म्हणले कोण आहेस तू? असा उलट प्रश्न करणारी तू कोण आहेस? या भीष्माचे शब्द काळाला सुद्धा खोटे ठरवता येत नाही हे सगळ्या जगाला ठाऊक असताना मला असा प्रश्न विचारणारी तू कोण आहेस? तिने असं वस्त्र बाजूला केलं चेहऱ्यावरचं. ती म्हणाली, ओळखलत का? पंडू राजाची सून, तुमची नातसून, पांडवांची धर्मपत्नी. भर दरबारामध्ये दुःशासनाने जिला केसांना धरत फरफटत आणली होती, दयेची याचना करत होती, कौरवांची स्नुषा, कुरुकुलाची मर्यादा, उद्या तुम्ही माझ्या पतींना संपवणार आहात. म्हटलं एकदा दर्शन घ्यावं म्हणून आपल्या दर्शनाला आली. ओळखलत मला? मी पांचाली द्रौपदी. भीष्म तळपायाची जमीन सरकली. म्हणले कोण आलंय तुझ्या बरोबर? तू एकटी नाही येऊ शकत, खरं सांग कोण आलंय? ती हळूच म्हणते, देवानी सांगितलं होतं सांग जोडा राख्या गडी आलाय म्हणून. पण खोटं बोलवे ना, देवाला गडी कसं म्हणायचं? म्हणाली माझा जोडा राख्या गडी आलाय. कोण आलंय? माझा जोडा राख्या गडी आलाय. खरं सांग द्रौपदी, तुझ्या आणि पांडवांच्या सौभाग्याचा जोडा राखणारा त्रिभुवन सम्राट, द्वारकेचा राणा गोपालकृष्ण आलाय की नाही बाहेर? धावत गेले हो, धावत गेले, लोटांगण घातलं आणि भगवंतांना म्हणाले, वा देवा, कौरवांच्यासाठी पांडवांच्यासाठी नाही नाही ती सोंग करता आणि आम्हाला साधं दर्शन पण द्यायचं नाही. आणि मग भगवंत म्हणतात, आता आजोबांना नातवांना मारून आजोबांनी जिवंत राहण्यात काय अर्थ आहे? तुमच्याकरता शिखंडी नावाचं पात्र तयार ठेवलंय, आता शरपंजरी पडायचं, इच्छामरणी आहात. आणि मग उत्तरायणाची वाट पाहत बसलेले पितामह भीष्म सहस्र नाम गातात, सहस्र मुखानी भगवंतांची सहस्र नामावली गातात. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे
ओम विश्वं विष्णुर्वषट्कारो भूत भव्य भवत् प्रभुः भूतकृत भूत भावो भूतात्मा भूत भावना. विष्णू सहस्रनामाची रचना युधिष्ठिराला भगवंत स्वतः पितामह भीष्मांनी सांगावी आणि भगवंतांनी पितामह भीष्मांना दर्शन द्यावं. भक्तीच्या वाटेवर ही परिस्थिती असते. आले भागा ते करीतो पण तुझं नाम सोडणार नाही देवा. आता एकच इच्छा आहे, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले. प्रत्येकाची ही अपेक्षा पाहिजे. कसा देव समोर आला पाहिजे, पीतांबरी कसी हो छवि मन में जो बसी हो, होठों पे कुछ हंसी हो जब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, जमुना का वंशवट हो, मोरा सावरा निकट हो जब प्राण तन से निकले, जब प्राण तन से निकले. ज्ञानेश्वर